आत्तापर्यंत आपण प्रेझेंट टेन्सचं व्हॉईस चेंज कसं करायचं ते पाहिलं आहे. ॲक्टिव्ह व्हॉईस दिला असेल तर पॅसिव्ह व्हॉईस कसं करायचं ते पाहिलेलं आहे. आता आजपासून आपण पास्ट टेन्सचं व्हॉईस चेंज कसं करायचं ते बघत. आता पास्ट टेन्समध्ये बघा पहिला टेन्स कोणता असते? सिम्पल पास्ट टेन्स. तर त्याचं व्हॉईस चेंज कसं करायचं? आधी बघा सिम्पल पास्ट टेन्सचं जे ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये वाक्य असते, ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कोणत्या प्रकारचं वाक्य? ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये. आता आपण फक्त सध्या असर्टिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत. असर्टिव्ह सेंटेन्स दिला असेल सिम्पल पास्ट टेन्समध्ये तर ते ॲक्टिव्ह व्हॉईस कसं असते? त्याच्यामध्ये आधी सब्जेक्ट असते, त्यानंतर V2 असते वर्बचं दुसरं रूप, आणि प्लस शेवटी काय असते? ऑब्जेक्ट. आणि असेल तर काय असते? कॉम्प्लिमेंट. ॲक्टिव्ह व्हॉईसचं वाक्य असं असते. पण जर आपल्याला याचं पॅसिव्ह व्हॉईस करायचं असेल, पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे काय? कर्मणी प्रयोग. तर त्याच्यामध्ये कर्म पहिल्यांदा पाहिजे म्हणजे काय? ऑब्जेक्ट पहिल्यांदा पाहिजे. तर पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट घेणार प्लस त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यावं लागणार. हेल्पिंग वर्ब. आता सिम्पल पास्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब असते वॉज किंवा वेअर. जर करता तुमचा एकवचनी असेल सब्जेक्ट सिंग्युलर तर वॉज येणार, आणि जर तुमचा हे जे सब्जेक्ट नाही ऑब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वॉज येणार, आणि ऑब्जेक्ट जर प्लुरल असेल तर काय येणार आहे? वेअर येणार आहे. तर ऑब्जेक्टवर डिपेंड करते वॉज येणार का वेअर येणार. त्याच्यानंतर तुमचं हेल्पिंग वर्ब नंतर नेहमी V3 येते. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये नेहमी V3 येते. त्याच्यानंतर येणार बाय, त्याच्यानंतर प्लस येणार शेवटी सब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर असेल तर शेवटी काय येणार आहे? कॉम्प्लिमेंट येणार आहे. तर वाक्याची रचना अशी असणार आहे, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट येते आणि हेल्पिंग वर्बसुद्धा असणार आहे आणि V3 असणार आहे. तर मग तुम्हाला ओळखायला यायला पाहिजे की ते वाक्य सिम्पल पास्ट टेन्सच आहे. एरवी सिम्पल पास्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसते, पण पॅसिव्ह व्हॉईसच्या सिम्पल पास्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब असते. आता एक एक सेंटेन्स आपण घेणार आहोत ॲक्टिव्ह व्हॉईसचे, आणि त्याला काय करायचे? पॅसिव्ह व्हॉईस करायचे. तर दरवेळेस सेंटेन्स तुम्ही व्हॉईस चेंज करताना आधी वाक्याचा प्रकार ओळखायचा. आता आज तर मी सगळे तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्स दिलेत आणि सगळे सिम्पल पास्ट टेन्सच आहेत, पण जेव्हा सगळे मिक्स होऊन येणार तर प्रत्येकाचा प्रकार ओळखायचा आणि मग व्हॉईस चेंज करायला स्टार्ट करायचं. बघा नंबर 1चं वाक्य बघा. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये वाक्य आहे बघा. आय आहे सब्जेक्ट, वॉच्ड हे आहे V2, TV एवढं फक्त एवढं TV हे आहे ऑब्जेक्ट, आणि लास्ट वीक हे काय? कॉम्प्लिमेंट. आता हे आहे कोणत्या प्रकारचं वाक्य? हे आहे असर्टिव्ह वाक्य. कोणतं आहे? कारण याच्यामध्ये फुल स्टॉप आहे आणि वाक्य कशापासून चालू झालेलं आहे? सब्जेक्टपासून. तर असर्टिव्ह पण ओळखता आलं पाहिजे. आणि वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे? सिम्पल पास्ट टेन्स, कारण V2 आहे याच्यामध्ये. आता याच्यातलं मी V2 आहे तसं V1 आणि V3 लिहून देतो. बघा याचं V1 येते WATCH, वॉच म्हणजे पाहणे, आणि V2 तर इथं खालीच दिले, आणि V3 पण आणि सेम आहे वॉच्ड. ED लावलं की V2 पण होते आणि V3 पण होते. बघा आता याचं पॅसिव्ह व्हॉईस करताना तुम्हाला माहीत आहे काय घ्यायचं? फर्स्ट ऑब्जेक्ट घ्यायचं. ऑब्जेक्ट काय आहे? TV. त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यावं लागते. तर TV जे आहे सिंग्युलर आहे म्हणून हेल्पिंग वर्ब काय येते? वॉज. त्याच्यानंतर V3 येते. V3 काय? वॉचडच आहे म्हणून वॉच लिहायचं. TV वॉज वॉच. त्याच्यानंतर येते बाय, आणि सब्जेक्ट काय आहे? आयचं होते नेहमी मी, आणि कॉम्प्लिमेंट जशाला तसं लास्ट वीक. TV काय तुमचा ऑब्जेक्ट आहे, वॉज हेल्पिंग वर्ब आहे, वॉच्ड V3 आहे, बाय तर बाय आहे, मी सब्जेक्ट आहे, लास्ट वीक काय? कॉम्प्लिमेंट, आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचं. व्हॉईस जरी पॅसिव्ह व्हॉईस जरी केलं तर शेवटी फुल स्टॉपच येते, कारण शेवटी वाक्य हे कोणत्या प्रकारचं राहते? हे पण वाक्य कोणतं आहे? असर्टिव्हच आहे, फक्त त्याचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वाक्य. चला 2 नंबरचं उदाहरण बघा. 2 नंबरचं उदाहरण आहे वी सब्जेक्ट आहे याच्यात, स्टॉप्ड हे V2 आहे, स्टॉपचं V2 त्याला ED लागलं. स्टॉप म्हणजे थांबवणे. वी स्टॉप द बस म्हणजे आम्ही बस थांबवली, असा वाक्याचा अर्थ होते. आम्ही बस थांबवली. वाक्य हे जे आहे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. दरवेळेस लिहायचं असर्टिव्ह आहे म्हणून. सध्या असर्टिव्ह आहेत म्हणून तुम्हाला सोपं वाटते असर्टिव्ह आहेत म्हणून,
पण जेव्हा सगळे मिक्स येणार, कधी इम्परेटिव्ह येते तर कधी वर्बल क्वेश्चन येऊ शकते तर कधी WH क्वेश्चन पण येऊ शकते, तर तेव्हा तुम्हाला ओळखावं लागणार की वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. आणि हे वाक्य आहे सिम्पल पास्ट टेन्स, SP सिम्पल पास्ट टेन्स. आणि याचं जे व्हर्बचं V1 V2 V3 ते पण माहीत पाहिजे. बघा V1 आहे स्टॉप, स्टॉप म्हणजे थांबवणे. त्याचं V2 आणि V3 काय आहे ते स्टॉप्ड, फक्त ED लावायचं पण शेवटी P डबल होते, STOPPED. हे V2 आहे आणि हेच V3. तर वी स्टॉप द बस. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं बघा कसं होणार. पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्या, ऑब्जेक्ट काय आहे द बस. त्यानंतर हेल्पिंग वर्ब येणार, द बस ऑब्जेक्ट लिहिला. त्यानंतर बस सिंग्युलर आहे म्हणून हेल्पिंग वर्ब काय आहे ते वॉज. त्यानंतर V3 काय येणार स्टॉप्ड. V3 नंतर नेहमी बाय येत असते, त्यानंतर बाय लिहिलं. वीचं होते अस, हे लक्षात ठेवायचे, प्रोनाऊन चेंज होते बरं. तर बघा हे द बसला अंडरलाईन करा, ऑब्जेक्ट करा. वॉजला अंडरलाईन करा, हेल्पिंग वर्ब करा. स्टॉपला अंडरलाईन V3 करा. त्याच्यानंतर बाय आणि हे अस तुमचं काय सब्जेक्ट आहे, वूईचं झालं अस. हे पण पॅसिव्ह वॉइसचं वाक्य आहे, सेम आहे बरं. हे याला पण असर्टिव्ह सेंटेन्सच म्हणतात, हे जे खालचं आहे. आणि हे पण कोणतं आहे, हे पण अजूनही कोणत्या टेन्समध्ये आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्येच आहे. याचा टेन्ससुद्धा आपण बदलला नाही. याच्यात हेल्पिंग वर्ब आला म्हणजे याचा टेन्स बदलला नाही. हे सिम्पल पास्ट टेन्सच वाक्य आहे, असर्टिव्ह वाक्य आहे. अर्थ पण सेम राहते. पुढे बघा 3 नंबरचं उदाहरण. 3 नंबरचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं उदाहरण दिलं बघा. ॲक्टिव्ह व्हॉइस का म्हणायचं, कारण याच्यामध्ये वाक्य चालू कशापासून झालेलं आहे, सब्जेक्टपासून. सब्जेक्ट काय आहे बघा, अ थीफ. थीफ म्हणजे चोर, हे सब्जेक्ट झाला. स्टोल हे V2 आहे, स्टोल म्हणजे चोरले. स्टीलचं पास्ट टेन्स स्टोल. आणि माय कार काय आहे, ऑब्जेक्ट आहे. बघा हे परत एकदा सांगतो, वाक्य कोणतं आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. कोणत्या टेन्समध्ये आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे, कारण S + V2 + O आहे. आणि हे जे आहे याचं V2 इथं स्टोल दिलेला आहे, त्याचं V1 काय असते स्टील, हे आहे V1 स्टील. आणि V3 असते STOLAN, STOLEN सॉरी. तर V3 झालं. बघा आता पॅसिव्ह व्हॉइस करायचं तुम्हाला. पॅसिव्ह व्हॉइस करताना काय लागते, पहिल्यांदा ऑब्जेक्ट लागते. ऑब्जेक्ट काय आहे, माय कार. नुसता माय पण ऑब्जेक्ट नाही, नुसतं कार पण ऑब्जेक्ट नाही, माय कार पूर्ण ऑब्जेक्ट आहे. माय कार जशाला तसं येते, माय कार. एकवचनी आहे, सिंग्युलर आहे म्हणून याच्यासाठी काय येते वॉज. त्याच्यानंतर V3 स्टोलन. त्याच्यानंतर बाय. त्याच्यानंतर काय येणार अ थीफ, हे काय सब्जेक्ट आहे. माय कार ऑब्जेक्ट होता, वॉज हेल्पिंग वर्ब होतं, स्टोलन V3 आहे. त्याच्यानंतर काय आहे बाय, आणि शेवटी काय असते सब्जेक्ट आणि फुल स्टॉप. अ थीफ स्टोल माय कार म्हणजे एका चोरानं माझी कार चोरली. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय झाला त्याचा अर्थ, माझी कार एका चोराकडून चोरल्या गेली, म्हणजे माझी कार चोरीला गेली चोराकडून, असं पण म्हणतात काही लोक. तर हे सेम अर्थ असते पण उलट्या प्रकारे म्हटल्या जाते, याच्यामध्ये ऑब्जेक्टला जास्त महत्त्व दिलं जाते. चला नेक्स्ट वाक्य बघा 4 नंबरचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. असर्टिव्ह हे दरवेळेस लिहायचं, कंटाळा नाही करायचा, कारण आता तुम्हाला सवय लागली ना वाक्याचा प्रकार ओळखायचा, तर नंतर ते खूप बेनिफिशियल होते. तर असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आणि टेन्स कोणता आहे बघा टेन्स कसं ओळखायचं, सब्जेक्ट आहे. हे सॅंग जे आहे ते V2 आहे, सिंगचं पास्ट टेन्स सॅंग. V2 V3 पार्टच पाहिजे तुम्हाला. आणि अ सॉन्ग जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. तर S + V2 + ऑब्जेक्ट आहे म्हणून याला काय म्हणायचं, सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स आहे. आणि बघा इथं V1 जे आहे, V2 जे दिलेलं आहे सॅंग, त्याचं V1 लिहून देतो. त्याचं V1 असते सिंग, SING, सिंग म्हणजे गाणे म्हणणे. सॅंग V2 आहे. आणि संग जे आहे संग
ते V3 असते. SUNG संग हे आहे V3. तर चला आता आपल्याला वाक्याचा प्रकार कळाला, असरेटिव्ह आहे, आणि वाक्याचा टेन्स कळाला, सिम्पल पास्ट टेन्स आहे, आणि V1 V2 V3 पण माहीत आहे. चला आपला व्हॉइस चेंज करायला खूप सोपं जाणार. फक्त आपल्याला काय माहीत पाहिजे, फॉर्म्युला माहीत पाहिजे. काय येणार पहिल्यांदा व्हॉइस मध्ये, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय, पॅसिव्ह व्हॉइस का म्हणतात, कारण चालू कशापासून होते, ऑब्जेक्टपासून. ऑब्जेक्ट घ्या, अ सॉन्ग, हे झाला ऑब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब, म्हणजे एक असते बघा. सॉन्ग म्हणजे याचा अर्थ काय की एक गाणं. एक गाणं कसं असणार आहे, एक वचनी, म्हणून याच्यासाठी हेल्पिंग वर्ब काय ते वॉज. त्यानंतर V3 घ्या बघा. V3 तर लिहून दिलेलं आहे मी तुम्हाला. हे V3 आहे SUNG संग. जशाला तसं घ्यायचं. V3 SUNG संग. V3 नंतर काय घ्यायचं असते, बाय. त्याच्यानंतर काय घ्यायचं असते, सब्जेक्ट. शी सब्जेक्ट आहे. शी जशाला तसं येत नाही शीचं, कारण प्रोनाऊन आहे. प्रोनाऊन इकडे येतं आणि त्याची विभक्ती चेंज करावं लागते. शीचं होते हर. वॉज हेल्पिंग वर्ब होतं, संग V3 होतं, त्यानंतर बाय आहे, आणि हर काय तुमचा सब्जेक्ट आणि फुल स्टॉप. बघा या वाक्याचा अर्थ काय होते, शी सॅंग अ सॉन्गचा, की तिने एक गाणे गायले, गाणे म्हटले. आणि या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये अर्थ काय होते, की तिच्याकडून एक गाणे म्हटल्या गेले. त्याच्यामध्ये जे ऑब्जेक्ट आहे ते पहिल्यांदा येते, म्हणून याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जर दिला असेल तुम्हाला, तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये करता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आधी बघायचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य आहे कसं ओळखायचं. तर तुम्हाला V3च्या बाजूला नेहमी काय दिसते, बाय दिसते. तर हे एवढं जर तुम्हाला दिसलं तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की वाक्य दिलेलं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे, आणि तुम्हाला करायचं काय, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. नेहमी तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइस देऊन पॅसिव्ह व्हॉइस करायला लावत नाहीत. कधी कधी पॅसिव्ह व्हॉइस पण देतात आणि ॲक्टिव्ह व्हॉइस पण करायला लावू शकतात. चला बघा आता नेक्स्ट सेंटेन्स बघूत आपण 5th नंबरचं. 5 नंबरचं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. सब्जेक्ट काय, त्याच्यासाठी आधी 5 नंबरचं वाक्य घ्यायच्या आधी एक होमवर्कमध्ये वाक्य घ्या. होमवर्कमध्ये घ्या. मी एक वाक्य जो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, त्याचं तुम्हाला ॲक्टिव्ह करून आणायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य आहे, डिनर वॉज कुक बाय मदर, फुल स्टॉप. तर हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे, याचं तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइस करून आणायचं. चला 5 नंबरचं वाक्य बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये दिलेलं आहे. कसं काय, कारण सब्जेक्टपासून चालू झालं आहे. सब्जेक्ट काय बघा, द पोलीस एवढा सब्जेक्ट आहे, पोलीस आहे. त्याच्यानंतर V2 आहे कॉट. कॅचचं V2 काय असते, कॉट. कॅच म्हणजे पकडणे, कॉट म्हणजे पकडले. द थीफ म्हणजे काय तुमचं ऑब्जेक्ट आहे. द पोलीस कॉट द थीफ. द पोलीस कॉट थीफ हे वाक्य झालं. तर बघा कोणत्या टाईपचं आहे, असरेटिव्ह सेंटेन्स आहे. कसं ओळखलं आपण, असरेटिव्ह सेंटेन्स कसे ओळखायचे, वाक्य सब्जेक्टपासून चालू होत असेल आणि शेवटी जर फुल स्टॉप असेल तर ते असरेटिव्ह सेंटेन्सच असते. कारण बाकीचे जे आहेत बघा, वर्बल क्वेश्चन ते तर हेल्पिंग वर्बनं चालू होतात, आणि जे हे आहेत तुमचे WH क्वेश्चन ते तर WH शब्दापासून चालू होतात, आणि जे तुमचे हे आहेत काय म्हणतात इम्परेटिव्ह सेंटेन्स ते तर तुमचे कशापासून चालू होणार आहेत, वर्बपासून. तर सब्जेक्टपासून कोण चालू होते, सब्जेक्ट म्हणजे नाऊन किंवा प्रोनाऊनपासून असरेटिव्ह चालू होते, आणि शेवटी फुल स्टॉप असरेटिव्ह सेंटेन्समध्येच येते. आणि टेन्स कोणता आहे, S+V2+O कोणता असते, हे असते सिम्पल पास्ट टेन्स. आता पोलीस कॉट द थीफ हे जे आहे तुम्हाला वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे. याच्यामध्ये वर्ब कोणता आहे, कॉट आहे. V2 आहे, त्याचं V1 आणि V3 माहीत पाहिजे. V1 आहे CATCH कॅच, आणि V2 पण कॉटच आहे, आणि V3 पण काय होतं, कॉटच होतं. हे V2 पण आहे, हे V3 पण आहे. पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट घ्या आधी. ऑब्जेक्ट काय आहे, द थीफ. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब द एकच आहे, एकवचनी आहे, थीफ एकच होता, म्हणून हेल्पिंग वर्ब काय आहे ते वॉज. त्याच्यानंतर V3 काय आहे ते कॉट. त्याच्यानंतर V3 नंतर नेहमी बाय येते, आणि त्याच्यानंतर काय आहे ते सब्जेक्ट. सब्जेक्ट काय, द पोलीस. तर सब्जेक्ट जशाला तसा येणार.
कारण नाऊन आहे ना, नाऊन चेंज होत नाहीत, फक्त प्रोनाऊन चेंज होते, सब्जेक्ट आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचं विसरायचं नाही. द थीफ वॉज कॉट बाय द पोलीस. हे झालं वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये. याचा अर्थ काय होते की चोर पोलिसांकडून पकडल्या गेले. एक वचनी आहे तर गेला, चोर पोलिसांकडून पकडल्या गेला. नेक्स्ट बघा आता 6 नंबरचं तुमचं वाक्य आहे. सब्जेक्ट आहे आय, रीड आहे V2. आता हे जे आहे रीड ते V1 पण असते, V2 पण असते, V3 पण असते. फक्त याचं जे प्रोनाऊन्सिएशन असते ते रेड असते, रेड. पण स्पेलिंग सेम असते, त्यामुळे लिहिल्यावर तुम्हाला कळणार नाही ते रीड आहे का रेड आहे. आय रेड ॲन इंटरेस्टिंग बुक एवढा ऑब्जेक्ट आहे. आणि लास्ट नाईट हे काय कॉम्प्लिमेंट आहे. हे वाक्य कोणत्या टाईपचं आहे? असर्टिव्ह सेंटेन्स आहे. टेन्स कोणता आहे? सिम्पल पास्ट टेन्स. आणि तुम्हाला काय याचं V1 V2 V3 तर मी आत्ता सांगितलं याचं V1 V2 V3 काय असते? रीडच असते. तर पॅसिव्ह व्हॉईस करताना ऑब्जेक्ट घ्या पहिल्यांदा काय ॲन इंटरेस्टिंग. ॲन म्हणजे एक, हे आर्टिकल आहे. ॲन इंटरेस्टिंग बुक म्हणजे एक खूप इंटरेस्टिंग बुक होतं. हे झालं तुमचं काय ऑब्जेक्ट. आणि एकच असल्यामुळे एकवचनी असल्यामुळे याच्यासाठी हेल्पिंग वर्ब काय येणार वॉज. तर हे काय झालं हेल्पिंग वर्ब. त्यानंतर V3 काय येणार रीड. हे आहे V3 ॲन इंटरेस्टिंग बुक वॉज रीड. त्याच्यानंतर काय येणार बाय. आणि शेवटी काय येणार आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे आय. आयचं काय होते मी. मी काय झाला सब्जेक्ट. आणि उरलेलं कॉम्प्लिमेंट लास्टला. लास्ट शेवटी काय लास्ट नाईट जे आहे ते कॉम्प्लिमेंट आहे. लास्ट नाईट लिहून टाकायचं लास्ट नाईट. तर लास्ट नाईट काय आहे तुमचं कॉम्प्लिमेंट आहे. तर इंटरेस्टिंग बुक वॉज रीड. तसं रेड म्हणतात त्याचा उच्चार. ॲन इंटरेस्टिंग बुक वॉज रेड बाय मी लास्ट नाईट. हे झालं पॅसिव्ह व्हॉईस. चला आता नेक्स्ट सेंटेन्स बघा 7 नंबरचं काय बघा. शी सब्जेक्ट आहे. फिनिश्ड. फिनिश्ड म्हणजे संपवले. हे V2 आहे. ऑल द एक्सरसाइजेस म्हणजे तिनं पूर्ण जेवढे एक्सरसाइजेस आहेत ते तिला अभ्यासाला ते तिनं पूर्ण संपवले. तर हे तुमचा ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला माहीतच आहे वाक्याचा प्रकार कोणता आहे असर्टिव्ह आहे. कसं ओळखलं ते पण माहीत पाहिजे, कारण तुम्हाला ओळखायचं एक्झाममध्ये. कसं आहे सब्जेक्टपासून चालू झालं सेंटेन्स आणि फुल स्टॉपनं संपलं. तर हे काय असर्टिव्ह आहे. टेन्स कोणता S+V2+O म्हणजे कोणता टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स. आणि V2 तुम्हाला पार्टच पाहिजेत. आता बघा इथं जरी पार्ट नसेल तर एक अंदाजा लागते, कारण इथं काय ईडी लागले. फिनिशला ईडी लागलं तर शेवटी कोणत्याही वर्बला जेव्हा ईडी लागते तर ते V1 तर नसतेच, एक तर ते V2 असणार नाही तर V3 असणार. तर त्याच्यावर एक अंदाज लागते तुम्हाला कसं ओळखायचं ते पार्ट नसेल जरी तरी. आणि आता बघा फिनिशचं V1 जे आहे ते फिनिश आहे. ईडी काढून टाकायचं. हे V1 आहे आणि FINISHED हे फिनिश्ड जे आहे ते V2 आणि V3 आहे. तर शी फिनिश्ड ऑल द एक्सरसाइज म्हणजे तिनं संपूर्ण एक्सरसाइज संपून टाकल्या म्हणजे फिनिश केल्या, पूर्ण करून टाकल्या. आता याचं पॅसिव्ह व्हॉईस करताना ऑब्जेक्ट घ्यायचं बघा. ऑब्जेक्ट पूर्ण आहे ऑल द एक्सरसाइजेस घ्या. ऑल द एक्सरसाइजेस. आता लक्ष द्या बघा ऑल द एक्सरसाइजेस. एक्सरसाइजेस इथं ES लागले. हे प्लुरल आहे, अनेक वचन आहे. ऑल म्हणजे सगळ्या, खूप गोष्टींबद्दल बोलायलो आपण, सगळ्या एक्सरसाइजबद्दल बोलायलो. तर हे ऑब्जेक्ट कसा आहे आपला प्लुरल आहे, अनेक वचनी आहे, म्हणून याच्यासाठी हेल्पिंग वर्ब काय येते वेअर. बघा आता लक्ष द्या वेअर आलं. इथं जर तुम्ही वॉज घेतलं तर तुमचं चुकणार. ऑल द एक्सरसाइजेस वेअर हे जे आहे हे हेल्पिंग वर्ब वेअर कोणासाठी आहे या ऑब्जेक्टसाठी. त्याच्यानंतर V3 येणार. V3 काय आहे फिनिश्ड. हे V3 लिहिलं. V3 नंतर नेहमी काय येत असते बाय. आणि बाय नंतर काय येते सब्जेक्ट. सब्जेक्ट काय शी.
शीचं काय होते तुम्हाला माहीत आहे, शीचं होते हर. ते झाला सब्जेक्ट, फुल स्टॉप द्यायचा. ऑल द एक्सरसाइजेस वेअर फिनिश्ड बाय हर, म्हणजे सगळ्या एक्सरसाइजेस तिच्याकडून संपवल्या गेल्या, याचा अर्थ असा होते. लक्षात ठेवा, हे पण वाक्य असर्टिव्ह सेंटेन्सच आहे आणि हे पण कोणतं आहे, सिम्पल पास्ट टेन्सच आहे, पण याचा फक्त काय व्हॉइस चेंज केला आहे आपण. चला 8 नंबरचं उदाहरण बघूत आपण. 8 नंबरचं नेक्स्ट काय बघा, वाल्मिकी हे तुमचा सब्जेक्ट आहे, रोट जे आहे ते V2 आहे आणि द रामायणा हे काय तुमचा ऑब्जेक्ट आहे. वाल्मिकी रोट द रामायणा म्हणजे वाल्मिकीनं रामायण लिहिलं, असा त्याचा अर्थ होते वाक्याचा. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे वाक्य कोणतं आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. असर्टिव्ह सेंटेन्स कसं काय ते पण आता माहीतच झालं असेल, कारण वाक्य एक तर कशापासून चालू झालं, सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय, एक तर तुमचं नाऊन असते नाही तर प्रोनाऊन असते. आता इथे यावेळेस नाऊन आहे, वाल्मिकी नाव आहे आणि वाक्य संपते कशानंतर, फुल स्टॉपनं संपते, तर ते वाक्य कोणतं असते, असर्टिव्ह सेंटेन्स असते. बघा टेन्स कोणता आहे, यस प्लस V2 प्लस ओ कोणता टेन्स असते, सिम्पल पास्ट टेन्स. तर टेन्स पण ओळखायला आला तुम्हाला आणि तुम्हाला आता असर्टिव्ह वाक्य पण आहे. आणि आता V1 V2 तर तुम्हाला दिलं इथं, V1 आणि V3 लिहून देतो बघा. राईट हे आहे V1, रोट V2 आहे आणि रिटर्न जे आहे ते असते V3, WRITTEN, रिटर्न असते V3. राईट, रोट, रिटर्न. हे तुम्हाला पाठच पाहिजे, पाठ नसेल तर पाठ करून घ्या. आता याचं पॅसिव्ह वॉइस करताना तुम्ही ऑब्जेक्ट घेणार पहिल्यांदा ऑब्जेक्ट बघा, हे द रामायणा हे आहे ऑब्जेक्ट. आता द रामायणा जे आहे ते एकवचनी ऑब्जेक्ट आहे, सिंग्युलर आहे, म्हणून याच्यासाठी हेल्पिंग वर्ब काय येणार, वॉज. हेल्पिंग वर्ब काय येणार, वॉज. याच्यात इथं वेअर नाही येणार. त्याच्यानंतर बघा V3 येणार, रोडचं V3 इथं लिहून दिले बघा आत्ताच मी तुम्हाला. V3 काय, रिटर्न. तर काय लिहावं लागणार तुम्हाला, V3 रिटर्न, WRITTEN. हे रिटर्न लिहिलं V3. V3 नंतर नेहमी काय येते, बाय येते आणि त्याच्यानंतर शेवटी काय येत असते, सब्जेक्ट. आता सब्जेक्ट नाऊन आहे तर वाल्मिकीचं वाल्मिकीच होते, त्याच्यामध्ये काही चेंज नाही होणार आणि फुल स्टॉप. द रामायण वॉज रिटन बाय वाल्मिकी, याचा अर्थ काय होते की रामायण वाल्मिकीकडून लिहिल्या गेले. आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये अर्थ काय होते की वाल्मिकी यांनी रामायण लिहिले. सब्जेक्ट पहिल्यांदा ॲक्टिव्ह व्हॉइस आणि ऑब्जेक्ट पहिल्यांदा, तर काय म्हणायचं, पॅसिव्ह व्हॉइस. चला 9 नंबरचं सेंटेन्स बघा. अ डॉग बीट द बॉय. अ डॉग जे आहे ते तुमचा सब्जेक्ट आहे. बीट म्हणजे हे बाईटचं पास्ट टेन्स आहे, चावला, हे V2 आहे. द बॉय काय आहे, ऑब्जेक्ट आहे. हे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे. कसं ओळखलं, हेल्पिंग वर्ब सब्जेक्टपासून वाक्य चालू झाले. सब्जेक्ट इथं काय, नाऊन आहे, डॉग नाऊन आहे आणि संपलं कशापासून, फुल स्टॉपपासून, म्हणून असर्टिव्ह वाक्य आहे. सिम्पल पास्ट टेन्स कसं काय, कारण यस प्लस V2 प्लस ओ आहे, सिम्पल पास्ट टेन्स. बघा याचं V1 काय असते, बाईट, BITE, बाईट V1, BIT बीट V2 आणि BITTEN बिटन हे येते V3. अ डॉग बीट द बॉय हे झालं सिम्पल पास्ट टेन्स. याचं करायचं व्हॉइस चेंज. तर कसं करणार तुम्ही, ऑब्जेक्ट घेतला पहिल्यांदा बघा. ऑब्जेक्ट काय होता, द बॉय हे ऑब्जेक्ट आहे, हे घेतला. हेल्पिंग वर्ब बघा, बॉय एकवचनी आहे, मुलगा एकच आहे, म्हणून हेल्पिंग वर्ब काय येणार, वॉज. त्याच्यानंतर V3 काय येणार बघा, बीटचं V3 इथं लिहून दिलं मी तुम्हाला, बिटन, BITTEN बिटन. द बॉय वॉज बिटन. त्याच्यानंतर V3 नंतर नेहमी काय येते, बाय येते, तर बाय आणि सब्जेक्ट येणार. सब्जेक्ट काय, अ डॉग. अ डॉग सब्जेक्ट जशाला तसा, कारण नाऊन असल्यावर चेंज करायची आपल्याला काही गरज नाही आहे. सब्जेक्ट आणि शेवटी काय, फुल स्टॉप. तर या वाक्याचा अर्थ काय होते की एक कुत्रा मुलाला चावला. आणि या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये अर्थ काय होते की मुलगा कुत्र्याकडून चावल्या गेला. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट पहिल्यांदा पॅसिव्ह व्हॉइस, सब्जेक्ट पहिल्यांदा ॲक्टिव्ह व्हॉइस, बस. बाकी हे पण वाक्य असर्टिव्ह सेंटेन्सच आहे आणि याचा पण अर्थ जे टेन्स आहे ते सिम्पल पास्ट टेन्सच आहे. चला लास्ट जे एक्झाम्पल आहे 10th नंबरचं.
वी जे आहे ते सब्जेक्ट आहे, बिल्ट जे आहे ते V2 आहे आणि दीज हाऊसेस म्हणजे हे घरं हे आहे ऑब्जेक्ट. वी बिल्ट दीज हाऊसेस म्हणजे हे घरं आम्ही बांधले आहेत. हे झालं यस प्लस V2 प्लस ओ सिम्पल पास्ट टेन्स. आणि कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, असर्टिव्ह सेंटेन्स. ते पण ओळखायचं मी तुम्हाला शिकवलं की एक तर वाक्य तुमचं चालू कशापासून झालं पाहिजे, प्रोनाऊन किंवा नाऊन त्याला सब्जेक्ट म्हणतात. आणि एंड कशापासून झालेलं पाहिजे तुमचं वाक्य, फुल स्टॉपपासून. ते झाला तुमचा असर्टिव्ह सेंटेन्स. आता हे 3 गोष्टी माहीत पाहिजेत तुम्हाला व्हॉइस चेंज करताना. वाक्याचा प्रकार ते कळाला, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. टेन्स कळाला जे की सिम्पल पास्ट टेन्स आहे. आता V1 V2 V3 माहीत पाहिजे. याचं V1 येते बिल्ड, बिल्ड म्हणजे बांधणे. आणि V2 आणि V3 का आहे, सेमच आहे दोन्ही, बिल्ट. V2 इथे दिले तुम्हाला, तेच V3 आहे, बिल्ट. बघा आता पॅसिव्ह व्हॉइस करताना तुम्ही काय करणार, ऑब्जेक्ट आधी घेणार. ऑब्जेक्ट का आहे, दीज हाऊस. इथे बघा एक चूक झाली आहे. दीज म्हणजे हे अनेक वचनीसाठी दीज असते. तर इथं दीज जर आलं तर इथं हाऊस नाही यायला पाहिजे, दीज काय यायला पाहिजे, हाऊसेस यायला पाहिजे. तर ऑब्जेक्ट काय आहे, दीज हाऊसेस. मग आपण खाली घेताना पण काय घ्यायचं, दीज हाऊसेस. आता तुमचा जे ऑब्जेक्ट आहे ते कसं झाला, अनेक वचनी झाला, हाऊसेस झाला ना. म्हणून हेल्पिंग वर्ब काय येणार तुमच्यासाठी, वेअर येणार, वॉज नाही येणार. कारण दीज हाऊसेस म्हणजे हे घरं अनेक वचनी आहे, खूप जास्त घरं आहेत, एकपेक्षा जास्त आहेत तर अनेक वचनी झालं. तर दीज हाऊसेससाठी काय आला, हेल्पिंग वर्ब वेअर. त्यानंतर V3 येणार बिल्ट, हे झालं V3. त्याच्यानंतर काय येणार, बाय, हे झाला तुमचा V3 नंतर नेहमी बाय येते. आणि सब्जेक्ट काय आहे, वी. पण वी प्रोनाऊन आहे, जशाला तसं ते खाली येणार नाही. वीचं आपल्याला काय करावं लागणार आहे, अस. हे झाला सब्जेक्ट आणि हे झालं फुल स्टॉप. आता घरी करून आणायला अजून मी तुम्हाला एक तर दिलेलं आहे पहिल्यांदाच होमवर्कमध्ये. आता अजून एक घ्या होमवर्कमध्ये. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये देतो. सुंदर ब्रॉट, सुंदर ब्रॉट स्वीट्स. सुंदर सब्जेक्ट आहे, ब्रॉट V2 आहे, स्वीट्स जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये. याचं तुम्हाला काय करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. अजून एक वाक्य देतो. आता बघा हे पॅसिव्ह व्हॉइस देतो, त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य आहे, द लेटर्स वेअर डिलिवर्ड बाय पोस्टमॅन. बघा आता लेटर्स तुमचा ऑब्जेक्ट आहे, वेअर हेल्पिंग वर्ब आहे, लेटर्स अनेक वचन होतं म्हणून. डिलिवर्ड जे आहे ते V3 आहे, बाय तर बाय असते. आणि पोस्टमॅन काय, सब्जेक्ट आहे. हे पॅसिव्ह व्हॉइस आहे, याचं तुम्हाला करायचं आहे ॲक्टिव्ह व्हॉइस. तर एक करून आणा 2.